ही आहे गुढीपाडव्याची पहाट आणि 5 वाजलेले आहेत आणि आपल्याला भजन वगैरे ऐकायला येते. तर बघूया आजचा दिवस कसा आहे. हे आमचं फोटोशूट. प्रिया वहिनी आणि विजू दादा पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते. मग आम्ही छान सकाळी तयार होऊन फोटो काढले. मग ते गेल्यावर आम्ही गुढीपाडव्याची तयारी केली. त्यांना सकाळी लवकर जायचं होतं, त्यामुळे ते पटकन आवरून गेलेत आणि आम्ही आता गुढी उभारण्याची तयारी करतोय. पानं, फुलं, फळं आणलेली आहेत, त्याचे तोरण, हार वगैरे बनवायची प्रोसेस चालू आहे. आणि मी जास्त काही बनवणार नाही आहे, थोडासा ओढाचा नैवेद्य बनवणार इतकंच. बऱ्याच दिवसातून 1 महिन्यातून जवळजवळ पूजा केली देवांची. देवघर उघडलं नाही तर ते बंद करून ठेवलं होतं सगळं. जरा प्रसन्न वाटतंय थोडं. ही अशी गुढी उभारली आहे आपण. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. घरी मस्त गुढी उभारून नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आणि आम्ही चाललोय राहुल दादाच्या घराच्या पूजेसाठी. आणि मग त्यांच्या नवीन घरासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं म्हणून आम्ही गिफ्ट शॉपीमध्ये आलो आहे. आणि इथे छान फ्रेम बघतोय. इथे खूप छान छान फ्रेम होत्या, तर त्यातली एक फ्रेम आम्ही पसंत केली आणि त्याच्यावरती हे नाव लिहितात. अरे नाव घेत लक्षात नाही, मला सांगायचं त्याशिवाय प्रसाद मिळत नसतो ना, आपण घेऊन टाकला. आता पण घ्या नाव, चला जेव्हा पुढे नाव घेतो चांगलं असते. ते नका घेऊच ना, भाजीत भाजी नाही 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 सांगू का मी म्हणायचं. कौरवांच्या वडिलांचं नाव होतं धृतराष्ट्र म्हणा. कौरवांच्या वडिलांचं नाव होतं धृतराष्ट्र. यांचं नाव घेतो म्हणायचं. आमचं नाव घेतो. सर्वांना माझा जय महाराष्ट्र. बरं आहे का परत. कौरवांच्या वडिलांचं नाव होतं धृतराष्ट्र. हा, पुनमचं नाव घेतं. सर्वांना माझा जय महाराष्ट्र. हा जमलं कधी. नाही नाही माझं प्रेम सासर माझं हौशी. राहुलरावांचं नाव घेते वास्तू म्हणतीच्या दिवशी. आता काय करा, एक ताट देता येईल ना आणून. राहुल दादाच्या इथून मामांचं घर जवळच असल्याने मी आणि मामांच्या घरी आलो आणि मामींनी मला मस्त पुरणपोळी करून दिली. पहिले जास्त झाड होते ना तुझ्याकडे. हा, कारण मी पहिल्यांदा आलो तेव्हा हे पूर्ण हे झालं होतं बघ, भरलं होतं पूर्ण. हे पण किती मोठं आलंय. आमचं आलंय, आमचं पण आलंय चांगलं. हा, काय बोलतात घ्यायला मी विसरले. जेड प्लांट. जेड हा जेड. हे पण किती छान आले बघ. ह्याला काहीच नाही करत ना. हे ना शेवडी असे पूर्ण कम्प्लीट. मी खूप ठरवलं होतं आज खूप छान ब्लॉग बनवेन, आणि कारण म्हणजे माझ्याकडे कंटेंटही होतं खूप छान. पण आपण जसं ठरवतो तसं नेहमी होत नाही. शेवटी माझ्या भाचीची म्हणजे वैष्णवीची इच्छा होती की आपण छान फॅमिली फोटो काढू. ॲक्च्युली तिला रील बनवायचा होता, पण तो काही जमला नाही. आम्ही फॅमिली फोटो काढलो, वहिनीला गिफ्ट दिलं आणि असा होता.